नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जानेवारी 2025. तर बघा, मुंबई हायकोर्टचा फॉर्म भरण्याची आजची ही शेवटची तारीख होती. तर तुम्हाला ही तारीख वाढवून देण्यात आलेली होती. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला तुमची तारीख जी आहे ते 5 जानेवारी शेवटची तारीख होती. त्यानंतर ती वाढून बघा 16 जानेवारीपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली होती. आणि 5 ते 6 जानेवारीपर्यंत हायकोर्टच्या क्लर्कसाठी 1.5 लाखापर्यंत टोटल फॉर्म आलेले होते. आणि शिपायासाठी तब्बल 1,90,000च्या जवळपास फॉर्म आलेले होते. तर आता हे जे तुम्हाला 10 दिवस वाढून भेटले होते, त्यामध्ये जास्त फॉर्मची संख्या वाढलेली नाही आहे. फक्त या ठिकाणी 10 ते 20,000 फॉर्म जे आहे ते जास्त तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आज आहे शेवटची तारीख, त्यामुळे साईट जी आहे ती खूप स्लो काम करत आहे. आता जर तुम्ही फॉर्म भरायला घेतलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप या ठिकाणी फॉर्म भरायला अडचण जाणार आहे. आणि आता या ठिकाणी तारीख पुढे जाण्याचे चान्सेस फारच कमी आहे, कारण की आधीच या ठिकाणी 10 ते 12 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा देण्यात आलेले होते. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमची परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे, कोणाचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात, चरित्र प्रमाणपत्र जर तुम्ही कोणाचे असे चरित्र प्रमाणपत्र की जे तुम्ही अपलोड केले तर तुम्हाला फायनल सिलेक्शनपासून मुकावे लागू शकते. सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी बघा, आपला हा उच्च न्यायालय भरती 2025-26चा आपण चॅनल तयार केलेला आहे. यावर 201 सबस्क्रायबर आहे. तर या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. सर्व काही अभ्यासक्रम, सर्व काही माहिती आणि सर्व काही PDF कोर्स तुम्हाला आपल्या या चॅनलवरून बघायला मिळणार आहे. याचं लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. त्यावर जाऊन तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघा, मुंबई उच्च न्यायालयासाठी आपण स्पेशल एक कोर्स लॉन्च केलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, क्लर्क, पिऊन, हमाल, फराश, ड्रायव्हर, स्टेनो या पदांसाठी 2381 इतक्या मोठ्या जागांसाठी मुंबई उच्च न्यायालयात भरती निघालेली आहे. आणि जर यामध्ये 100% सिलेक्शन घ्यायचे असेल तर हा परिपूर्ण कोर्स तुमच्यासाठी आहे. यामध्ये आपण लाईव्ह क्लासेस घेणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर, प्लस व्हिडिओ देखील अपलोड करणार आहोत. सॅम्पल पेपर्स देखील तुम्हाला तयार करून देणार आहोत. आणि मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, कम्प्युटर ज्ञान, सर्व काही विषय यावर तुम्हाला या ठिकाणी IMP MCQ फॉर्मॅटमध्ये प्रश्न ज्या प्रकारे परीक्षेत विचारले जातात त्या प्रकारे प्रश्न देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. सुरुवातीला याची फी बघा 499 रुपये होती, परंतु या ठिकाणी तुमच्यासाठी खास करून 219 रुपयामध्ये हा कोर्स, परिपूर्ण कोर्स तुम्हाला देण्यात येणार आहे. तर PDF स्वरूपात तुम्हाला सर्व काही प्रश्न मिळणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9284307184, यावर 219 रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. सर्व काही PDF तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर प्रोव्हाइड केले जाणार आहे. तर हे चॅनल जॉईन करून घ्या, यावरच इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मिळणार आहे. तर आता बघूया की कॅरेक्टर सर्टिफिकेटबद्दल माहिती बघूया की कोणाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला चालणार नाही आहे. तर तुम्ही जर बघा, कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये अशा व्यक्तींची नावे टाकलेली असेल, बघा प्रत्येक पदासाठी 2 व्यक्तींचे कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तुम्हाला 2 व्यक्तीकडून भेटलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरावी लागते. आणि जर ते 2 व्यक्ती असे असेल की त्यांच्यावर कोणते ना कोणते केस आहे, गुन्हा दाखल आहे, पोलीस स्टेशनमध्ये केस आहे, तर त्या केसमध्ये तुमचं बघा सिलेक्शन जे आहे ते होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर अशा व्यक्तींचे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतले असेल अशा व्यक्तीकडून, तर त्या ठिकाणी तुम्हाला कठीण जाऊ शकते. आणि बघा, असं नाही आहे की कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला फक्त आणि फक्त एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून असं द्यावं लागेल. ते तुम्ही तुमच्या शेजाऱ्याकडून देखील देऊ शकता किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही लोकांकडून ते देऊ शकता. मग ते प्रायव्हेट जॉब करत असो, सरकारी जॉब करत असो की कोणत्याही ठिकाणी काम करत असो, त्यांच्याकडून तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ शकता. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचे आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यांचं साईन, त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता, इतकी माहिती टाकायची आहे. आणि जेव्हा तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहील तेव्हा जे तुमच्या ॲप्लिकेशनच्या याच्यामध्ये जे तुमचं फॉर्मॅट होतं त्यावर सर्व काही माहिती लिहिलेली तुम्हाला घेऊन जायची आहे.
त्या ठिकाणी तुम्हाला ते मागितल्या जाऊ शकते। तर बघा या ठिकाणी क्लर्क पदाची ही नोटिफिकेशन आहे। तर यामध्ये सर्वात जास्त जागा बॉम्बे हायकोर्टमध्ये होत्या 830 जागा, नंतर नागपूर बेंचमध्ये 166 जागा आणि औरंगाबादमध्ये 336 जागा। तर अपेक्षेप्रमाणे सर्वात जास्त फॉर्म हे हायकोर्ट बॉम्बेसाठी आलेले आहे, कारण की तिथे सर्वात जास्त जागा होत्या। त्यानंतर सेकंड नंबरवर औरंगाबाद हायकोर्टमध्ये सगळ्यात जास्त फॉर्म आलेले आहे आणि त्यानंतर नागपूर बेंचमध्ये सगळ्यात कमी फॉर्म आलेले आहे। तुम्ही बघू शकता पेमेंट देखील बघू शकता, बेसिक पेमेंट 29,200 पासून चालू होणार आहे क्लर्क या पदासाठी। त्यामध्ये अलाउन्सेस देखील भेटणार आहे आणि आता 8वं वेतन आयोग लागणार असल्यामुळे या पेमेंटमध्ये भरघोस वाढ तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला चांगलाच पेमेंट स्टार्टिंगलाच भेटणार आहे। आणि बघा ज्यांनी या ठिकाणी क्लर्क आणि शिपाई दोन्हीही पदासाठी फॉर्म भरलेले आहे त्यांना या ठिकाणी चांगली सुवर्ण संधी आहे। जर कोणत्याही प्रकारे थोड्या मार्कने बघा सिलेक्शन होत असते, समजा थोड्या मार्काने क्लर्कमध्ये सिलेक्शन जर राहिलेलं असेल तर त्या ठिकाणी त्यांचं जर शिपायामध्ये सिलेक्शन झालं तर बघा 2 ते 3 वर्षात तुमचं प्रमोशन होऊन जाते। जर तुमचं टायपिंग MSCIT वगैरे झालेलं असेल तर शिपायापासून तुम्ही 2 वर्षात 2-3 वर्षात क्लर्क होऊ शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही पदावर तुमच्या क्वालिफिकेशननुसार जाऊ शकता आणि लवकरच तुमचं या ठिकाणी बघा शिपायापासून प्रमोशन होऊ शकते। त्यामुळे दोन्हीही फॉर्म भरणं या ठिकाणी खूप चांगली गोष्ट आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही भरलेले नसेल तर दोन्हीही फॉर्म भरून टाका। 1000 रुपयासाठी या ठिकाणी मागे पुढे बघू नका। तर या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती नागपूर बेंचसाठी सर्वात कमी राहणार आहे। भलेही तिथे जागा कमी आहे पण फॉर्म खूपच कमी आलेले आहे, 30-40 फॉर्म आलेले आहे त्या ठिकाणी क्लर्कसाठी आणि सर्वात कमी कट ऑफ तुम्हाला क्लर्कसाठी नागपूर बेंचची बघायला मिळणार आहे। तर याची एक्झाम आता कधी होऊ शकते तर बघा एक्झाम पॅटर्न देखील बघू शकता तुम्ही। स्क्रीनिंग टेस्ट 90 मार्काची राहणार आहे, यामध्ये मराठी 10 मार्कात येणार आहे, इंग्लिश 20 मार्कात येणार आहे, जनरल नॉलेज 10 मार्कात येणार आहे, जनरल इंटेलिजन्स म्हणजेच तर्कशास्त्र रिजनिंग 20 मार्कात येणार आहे, अरिथमॅटिकवर 20 मार्काचे प्रश्न येणार आहे आणि कम्प्युटरवर 10 मार्काचे प्रश्न येणार आहे। तर जनरल नॉलेजवर फक्त 10 मार्क आहे, पण हे 10 मार्क तुमचे सिलेक्शनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्ही 10 मार्क म्हणून सोडून दिले तर बघा बाकीच्या विषयामध्ये सर्वच जण मार्क घेणार आहे। ज्यांनी जनरल नॉलेजमध्ये 10 पैकी 7 ते 8 मार्क घेतले त्यांचं सिलेक्शन 100% या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे अजून देखील या ठिकाणी तुमच्याकडे खूप सारे दिवस बाकी आहे, महिने बाकी आहे। तर जनरल नॉलेजचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, करंट अफेअर्सचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, तुमचं सिलेक्शन 100% होऊ शकते। आणि स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर या ठिकाणी बघा टायपिंग टेस्ट देखील होणार आहे 20 मार्काची 20 मार्काची। त्यामध्ये तुम्हाला 10 मार्क पासिंगसाठी हवे आहेत, फक्त 10 मिनिट तुम्हाला भेटणार आहे आणि 400 शब्दाचा एक पॅसेज तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि यामध्ये देखील चांगले मार्क तुम्हाला घ्यायचे आहे। जर चांगले मार्क घेतले तर तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये वरती नाव येऊन तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे। नंतर वायवा देखील होणार आहे 40 मार्काचा। होतं वायवा म्हणजे असं नाही की तुम्हाला जनरल नॉलेज करंट अफेअर्सचे प्रश्न विचारले जाणार, यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, तुम्ही कुठे राहता, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्यांची माहिती, असे नॉर्मल प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। एकदम काही हार्ड नाही, फक्त तुमचं स्किल, स्पीकिंग स्किल, बोलण्याची क्षमता हे चेक करण्यासाठी हा वायवा वास राहणार आहे, बाकी काही नाही। या ठिकाणी सिलेबस देखील दिलेला आहे, स्क्रीनिंग टेस्टचा सिलेबस देखील बघू शकता, खूप सोपा सिलेबस आहे। हे सर्व सिलेबसमध्ये जे काही दिलेलं आहे ते तुम्ही करून घ्या चांगल्या प्रकारे। त्यानंतर याची एक्झाम तुमची कधी होणार आहे तर बघा आता आजची तारीख आहे 16 जानेवारी लास्ट डेट। तर 2 महिन्यांनी तुमची एक्झाम होणार आहे 16 जानेवारी ते 16 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी ते 16 मार्च। तर 16 मार्चपासून तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी चालू होऊ शकते, याचे मॅक्झिमम चान्सेस आहे, कारण की तोपर्यंत सर्व काही आचारसंहिता वगैरे इलेक्शन वगैरे संपून जाणार आहे। तर ज्यांनी बघा प्रिपरेशन अजूनपर्यंत चालू केली नाही त्यांनी नक्कीच आत्तापासूनच प्रिपरेशन चालू करून द्या। जर तुम्हाला सिलेक्शन 100% घ्यायचे असेल तर आजपासूनच प्रिपरेशन चालू करून द्या। आजपासून जरी तुम्ही प्रिपरेशन चालू केली तरीही तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। जर तुम्ही मन लावून अभ्यास केला आजपासून तरी तुमचे सिलेक्शन होऊ शकते। आणि आपल्या चॅनलसोबत जर तुम्ही जोडले गेले आणि ज्या प्रकारे आपण तुम्हाला सांगितले त्या प्रकारे अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन कोणीही रोखू शकत नाही। आणि या ठिकाणी जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं मटेरियल हवं असेल अभ्यासासाठी तर फक्त 219 रुपयामध्येच आपण सर्व काही मटेरियल तुम्हाला देणार आहोत।
त्यामुळे ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा आहे चांगल्या प्रकारे आणि सिलेक्शन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठीच खास ही आपण लॉन्च केलेली आहे बॅच. फक्त 219 रुपयामध्ये मोबाईल नंबर खाली दिलेला आहे. तर आज यानंतर आपण काही वेळाने लास्ट डेट झाल्यानंतर बघा लास्ट टाईम गेल्यानंतर टोटल फॉर्म किती आले हे देखील व्हिडिओ बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.